आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। रामपूरमध्ये वाळू माफियांविरोधात संताप उफाळला। रामगिरी महाराजांनंतर शेतकरी संघटना मैदानात। श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर येथे गोदावरी नदीपात्रातील वाळू उपशाच्या वादाने आता गंभीर वळण घेतलं आहे। वाळू लिलावधारकांच्या कथित मुजोरीविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून महिलांवरील दगडफेक आणि एका युवकावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर वातावरण तापलं आहे। या आंदोलनाला आता महंत रामगिरी महाराजांनंतर शेतकरी संघटनेचाही पाठिंबा मिळाला आहे। गोदावरी नदीपात्रातील अनधिकृत वाळू उपसा आणि नदीचा नैसर्गिक प्रवाह वळवल्याच्या आरोपावरून रामपूर गावात तणाव निर्माण झाला आहे। 3 दिवसांपूर्वी नदीचा प्रवाह वळवल्याने उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या महिला आणि युवकांवर वाळू लिलावधारकांच्या कथित गुंडांकडून दगडफेक झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी थेट गोदावरी नदीपात्रात ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला होता। दरम्यान या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं ते काल रात्री। वाळू लिलावाला विरोध करणारे रामपूर येथील युवक शामराव कुसळकर यांच्यावर तब्बल 30 ते 40 जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शामराव कुसळकर यांच्यावर सध्या साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महिलांवरील दगडफेक आणि युवकावरील जीवघेण्या हल्ल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी तालुका पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला। दोषींवर गुन्हे दाखल होईपर्यंत मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। या संघर्षात ग्रामस्थांना आता मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। वाळू माफियांच्या विरोधात आधीच महंत रामगिरी महाराज यांनी भूमिका घेतली असताना आता शेतकरी संघटना देखील थेट मैदानात उतरली आहे। प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी दिला आहे। आता महसूल आणि पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार आणि कथित वाळू माफियांवर कारवाई कधी होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर। रामपूरचा एक वाळूचा ठेका दिला गेला फेब्रुवारी महिन्यात, परंतु तिथली स्थानिक अडचणी, वाळूचा जो उपसा होतोय बेसुमार असा उपसा होतोय, त्याच्यामुळे गावकऱ्यांचा विरोध आणि हा विरोध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने मांडतोय। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की वाळूचे तस्कर असे झालेत की ते आता गुंड पाळायला लागलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून गावामध्ये आमच्या माई बहिणींच्यावर हल्ले व्हायला लागले आणि त्याचा निषेध म्हणून काल ज्यावेळेस आमच्या महिलांनी सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणल्या, प्रशासनाकडे अर्ज दिला, परंतु कोणती दखल घेतली गेली नाही। त्याच्यामुळे नाईलाजास्तव आज आम्हाला इथं यावं लागलं पोलीस स्टेशनला। याच्या संदर्भात आमची भूमिका मांडावी लागली आणि आमचा एकच मागणी होती की याच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला। याच्यात सगळ्यात वाईट गोष्ट अशी झाली की काल संध्याकाळी एका आमच्या गावातल्या माणसाला तो एकटा असताना कमीत कमी 31-40 गुंड तिथं आले आणि त्यांनी प्रचंड मारहाण त्या माणसाला केली। तो सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। त्याचं सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्याच्या संदर्भातला एक वेगळा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही सगळे गावकरी मंडळी आलेलो आहे। पोलीस स्टेशनला तसं आम्ही निवेदन दिलेलं आहे। अपेक्षा अशी करूत की याच्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि संबंधितांवर योग्य कार्यवाही होईल। या संदर्भात प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर आपली शेतकरी संघटनेची काय भूमिका असणार? नेहमीप्रमाणे शेतकरी संघटना इथं येऊन बसेल। जोपर्यंत गुन्हा रजिस्टर होत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून हलणार नाही, ही आमची भूमिका असणार।